नाशिकमधून आहे। नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून माजी महापौर रंजना भानसी, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गीते, माजी गटनेते अरुण पवार आणि रुपाली नन्नावरे यांना भाजपाकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपाच्या या उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत। चांगले रस्ते असतील, आरोग्य, महिला सुरक्षा, उद्यानं अशा मुद्द्यांवर मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे। याबाबत उमेदवारांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। या रणधुमाळीमध्ये नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 1 हा कायमच चर्चेत राहिलेला आहे। भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी या प्रभागाची ओळख आहे। ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे। आपण सुरुवातीला माजी महापौर यांच्याकडे जाऊया। ताई, अनेक खरं तर विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत जात आहे, कसा प्रतिसाद मिळतोय आणि कोणते मुद्दे प्रामुख्यानं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय? आम्ही अत्यावश्यक कामं तर पोहोचवलीत। आमचं छोटंसं गाव मसरूळ होतं 20 वर्षापूर्वीचं, आज शहरात त्याचं रूपांतर केलेले, हाच आमचा खरा विकास आहे। आणि त्यानंतर पाण्याच्या समस्या होत्या, त्याचं फिल्ट्रेशन म्हणजे पंचवटीचं आहे, ते महापौर काळामध्ये मंजूर झालेलं होतं, त्याचं काम 80% झालेलं आहे। टाकी पण मोठी झालेली आहे या ठिकाणी, 9 म्हणजे लक्ष लिटरची। त्यामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी जो पाण्याचा छोटा मोठा प्रश्न आहे तो सुद्धा आम्ही सोडवण्याचा म्हणजे अगदी 90% आणलेला आहे। आपल्यासोबत दीपाली ताई आहे। ताई, खरं तर गणेश भाऊ सभापती राहिले स्थायी समितीचे, त्यांच्या काळात अनेक शहरात मोठी कामं झाली। आता पुढच्या काळामध्ये कोणती कामं आहे की जी त्यांची अपूर्ण राहिली, तुम्हाला पूर्ण करायची? येस, सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याकडे रस्त्यांचं काँक्रिटीकरण, सिमेंट काँक्रीटचे रस्ते जास्तीत जास्त कसे आपल्या प्रभागामध्ये होतील याचा माझा म्हणजे प्रामुख्याने त्याच्याकडे लक्ष असेल। आपले पती खरं तर आरोग्याचं अनेक वर्ष गिरीश भाऊंबरोबर काम करत आहे। पुढच्या काळामध्ये तुमच्या भागात आरोग्याच्या सुविधांसाठी काही प्रयत्न किंवा काही प्लॅन आपल्याकडनं तयार करण्यात आला आहे का? नक्कीच आरोग्य सेवा प्रभागामध्ये कशी जास्तीत जास्त पोहोचवता येईल आणि मोदीजींनी काढलेल्या योजना आहे, आयुष्यमान भारत कार्ड असो, मुख्यमंत्री सहायता निधी असो, तो प्रभागामध्ये किती प्रमाणात पोहोचता येईल आणि कुठल्या वर्गापर्यंत आणि किती त्याचं उत्पन्न आहे। 1,70,000 पर्यंत उत्पन्न लोकांना आपण फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन आणि मोफत उपचार देतो।